योहानाचं शुभवर्तमान अध्याय 8 वचन 29 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी मानव रूपात या जगात होता आणि सगळ्यांना दिसताना तो एकटा दिसायचा, पण खरं तर तो एकटा नव्हता. देवपिता त्याच्याबरोबर होता. आणि हे येशूने अनेक वेळेला आधी पण सांगितलेलं आहे की मी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आलो आहे. मी माझ्या मनातलं काही बोलत नाही आहे. पित्याने मला जे काही सांगितलं आहे ते सगळं काही मी बोलत आहे. आणि आता तो म्हणतोय की ज्याने मला पाठवलं, देवपित्याविषयी तो म्हणत आहे, ज्याने मला पाठवलं तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटं सोडलं नाही आहे, कारण जे त्याला आवडतं ते मी सर्वदा करतो. प्रभू येशू ख्रिस्त मानवी रूपात या जगात असताना एका क्षणासाठी सुद्धा देवपित्याशी त्याचा संबंध किंवा संपर्क तुटलेला नव्हता. एका क्षणासाठी सुद्धा नाही. तो 33.5 वर्षे या जगात असताना पूर्ण वेळ मानव रूपात तो या जगात होता, परंतु आत्म्यात देवपित्याशी जोडलेला होता, देवाच्या संपर्कात होता. आणि सतत मानव रूपात येशू या जगात असताना देवपिता त्याच्याबरोबर होता. येशू ठिकठिकाणी फिरला, खूप उपदेश केला, खूप महत्कृत्ये केली, मोठी कामं केली, पण त्याने जे काही केलं ते सगळंच देवपित्याच्या इच्छेप्रमाणे केलं. आणि म्हणून वचन असं म्हणतं, येशू ख्रिस्त म्हणतोय की जे त्याला आवडतं ते मी सर्वदा करतो. आणि याच कारणामुळे देवपिता सदैव सतत त्याच्या बरोबर होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवपित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला होता. मानवाच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेणं, स्वतःचं रक्त ओतणं आणि मानवासाठी मोफत पापक्षमा मिळवून देणं, हा जो देवपित्याचा उद्देश होता तो पूर्ण करण्यासाठी येशू या जगात आला होता. आणि या जगात मानवी रूपात असताना त्याने सगळंच म्हणजे पूर्णपणे देवपित्याच्या आज्ञेत राहून तो आपलं जीवन जगत होता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जे प्रभू येशूने सांगितलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं वचन आहे. कारण आपण देवाबरोबर अशा रीतीने वागत नाही. येशू जसा देवपित्याशी वागला तसेच आपण पण देवाशी वागावं म्हणून प्रभूने हे वचन सांगितलं आहे. ज्याने मला पाठवलं तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटं सोडलं नाही आहे, कारण जे त्याला आवडतं ते मी सर्वदा करतो. आपण देवाशी कसे वागतो आणि प्रभू जेव्हा मानवी रूपात या जगात होता तेव्हा तो देवाशी कसं वागत होता. आपण कसे वागतो सांगा. खूप जणांना देवाची आठवण फक्त अशा वेळेला येते जेव्हा काहीतरी दुखायला लागतं, जेव्हा काहीतरी संकट येतं, जेव्हा काहीतरी त्रास होतो, अशा वेळेला देवाची आठवण होते. आणि बरेच जण फक्त अशाच वेळेला प्रार्थना करतात की जेव्हा त्यांना काहीतरी हवं असतं, कसली तरी गरज असते. आणि अगदी दुकानदाराशी व्यवहार करावा तसे खूप वेळेला आपण देवाशी वागतो. तुम्हाला जर मी विचारलं की तुमच्यामध्ये असे किती भाऊ बहिणी आहेत जे दिवसातून किमान 1 तास तरी देवासमोर बसतात, त्याची आराधना करतात, उपासना करतात, त्याच्याकडे प्रार्थना करतात, त्याचे आभार मानतात. मी खात्रीने सांगते, इथे बसलेल्यांमधले
50% पण भाऊ बहिणी असे नसतील जे दिवसातून 1 तास देवासमोर बसून त्याची आराधना किंवा उपासना करत असतील. इथे जे माझ्यासमोर आता बसलेले आहेत, तुमच्यामध्ये पुष्कळ लोक असे आहेत जे बऱ्याच काळापासून प्रभूमध्ये आहेत. तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवून बराच काळ झालेला आहे, परंतु तरीसुद्धा तुम्हाला दिवसातून 1 तास वेळ नाही आहे देवासमोर बसायला, त्याची आराधना करायला, त्याची उपासना करायला. मी दुसरा प्रश्न विचारला, तुमच्यापैकी किती जण रोज 1 तास बायबल वाचतात? पहिली गोष्ट तुमचं उत्तर हे असेल, एवढा वेळ कुठून आणायचा? 1 तास 1 तास प्रार्थना करा, 1 तास बायबल वाचन करा. देवाने 24 तास दिले आहेत आणि काही लोक असे वागतात जणू काही 24 तास पण कमी आहेत, 30 तास करायला पाहिजे होते. दिवसाचे 24 तास आम्हाला कमी पडायला लागतात. एवढी आमची कामं फार झालेली आहेत, एवढा आमचा व्याप वाढलेला आहे. देवाने आपल्याला असला व्याप करायला जगात पाठवला आहे का हो? हा व्याप आपणच वाढवून घेतला आहे, आपला व्याप आहे. म्हणून ब्रदर, एक सुंदर गोष्ट सांगायची, सत्य घटना आहे, तुम्ही ऐकली असेल. एक चांगला ख्रिस्ती माणूस, चांगला बिझनेसमन एक दिवस एका त्यांच्या चर्चच्या फादरांकडे जातो आणि सांगतो, मी नवा बिझनेस सुरू केलेला आहे, मी गाडी घेऊन आलो आहे, चला माझ्यासोबत आणि तिकडे येऊन आशीर्वाद द्या. फादर निघाले. रस्त्यात असताना फादर त्यांना विचारतात, तू चर्चला येतोस का नेहमी? हां, कधीतरी वेळ मिळाल्यावर येतो. घरी प्रार्थना करतोस का? अहो, माझा व्यापच एवढा मोठा आहे की मला प्रार्थना करायला वेळच नाही आहे. बायबल वाचतो का? फादर, माझा बिझनेस एवढा मोठा आहे ना आणि व्याप एवढा मोठा आहे की मला प्रार्थना करायला वेळ नाही, बायबल वाचायला वेळ नाही. कधी जमलं तर मी चर्चमध्ये येतो, बाकी मला काही वेळ मिळत नाही. फादर म्हणाले, हां, आणि पुढे त्या माणसाने असं पण सांगितलं, माझ्यासाठी प्रार्थना करा की मला प्रार्थना करायला, बायबल वाचायला वेळ मिळायला पाहिजे. फादर म्हणाले, काही हरकत नाही, ही फार महत्त्वाची प्रार्थना आहे, फार विलंब नको, आत्ताच करतो. गाडी एका बाजूला थांबवली गाडी. त्याला सांगितलं, डोळे बंद कर. फादर म्हणाले, हे प्रभो, या माझ्या भावाला प्रार्थना करायची आणि बायबल वाचायची फार इच्छा आहे, पण त्याच्या बिझनेसचा व्याप एवढा झाला आहे की त्याला हे करायलाच मिळत नाही. तर याच्यावर अशी कृपा कर की असा बिझनेस आजपासून बंद होऊ दे, म्हणजे याला पुष्कळ वेळ मिळेल. त्याने डोळे उघडले आणि म्हणतो, फादर, काय प्रार्थना केली तुम्ही? तूच सांगितलं ना मला तुला वेळ मिळायला पाहिजे म्हणून प्रार्थना करायला, तर मी तशी प्रार्थना केली. आम्ही आमचा व्याप उगाच वाढवून ठेवलेला आहे. उगाच वेळ नाही आहे, प्रार्थना करायला वेळ नाही आहे, बायबल वाचायला वेळ नाही आहे. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र या जगात आला, त्याने कधी सांगितलं का मला वेळ नाही आहे? तो दिवसभर लोकांमध्ये फिरायचा, लोकांना बरं करायचा, उपदेश करायचा, सगळी सत्कर्म करत तो फिरला आणि रात्री डोंगरावर जायचा, एकांतामध्ये प्रार्थना करायचा. झोपायचा कधी? त्याचंही उदाहरण आपण बायबलमध्ये वाचतो की जेव्हा शिष्य मचव्यात बसून पलीकडे जात होते तेव्हा येशू होडीमध्ये झोपला होता. म्हणजे ज्या वेळेला काम नाही आहे त्यावेळेला तो झोपला होता आणि रात्री एकांतात देवपित्याशी प्रार्थना करायचा. म्हणजे येशूची झोपायची वेळ कोणती होती आणि त्याला वेळ कुठून मिळत होता आणि तो सतत देवपित्याच्या संपर्कात कसा राहत होता. आणि तो स्वतः सांगतो, मी अशाच गोष्टी करतो ज्या देवाला आवडतात, जे त्याला आवडतं ते मी सर्वदा करतो. येशूने दावा केलाय, सर्वदा सर्वदा सर्वदा. म्हणजे तो स्वतःच्या मर्जीप्रमाणे नाही तर देवपित्याच्या मर्जीप्रमाणे वागतो. आम्ही प्रार्थना करतो, अमुक गोष्ट पाहिजे, तमुक गोष्ट पाहिजे आणि ती मिळेपर्यंत आमची प्रार्थना सुरू असते. एकदा ती मिळाली की आमची प्रार्थना संपली. खूप काळापूर्वी एक माणूस इथे शिबिरासाठी आला होता. त्याला किती महिने माहिती नाही, नोकरी नव्हती.
आणि मग नोकरी नसल्यामुळे तो शिबिरासाठी आला. शिबिराचा पहिला की दुसरा दिवस मला नक्की आठवत नाही. आणि त्याला फोन आला, म्हणजे आधी जिथे कुठे काही इंटरव्ह्यू वगैरे दिले असतील तिकडून कुठून तरी फोन आला आणि लगेच बोलावलं गेलं. याने बॅग भरली आणि जायला निघाला. ही खूप वर्षापूर्वीची घटना आहे. त्या बंधूला आम्ही म्हटलं, किती महिने तुला कोणी कामासाठी बोलावलं नाही, आता तू शिबिरात आलेला आहे आणि तुला कामासाठी फोन आलेला आहे. तू जर शहाणा असशील तर इकडे शिबिरात भाग घे, कारण ही नोकरी जर देवापासून असेल तर ती तुला मिळणारच, आणि ही जर देवापासून नसेल तर तू कितीही घाम गाळला तरी ती तुला मिळणार नाही. हा फोन फक्त तुला देवाच्या घरातून बाहेर काढण्यासाठी आलेला आहे, कारण या शिबिरात तू तुझं समर्पण देवाला करणार, तू देवाशी जोडला जाणार, तुझ्या आत्मिक जीवनाचा पाया घातला जाणार. आणि हे सगळं कोणाला नको आहे? त्या दुष्ट सैतानाला. त्याच्या राज्यातून एक एक आत्मा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो अस्वस्थ होतो, आणि म्हणून हा फोन आलेला आहे. तू शहाणा असशील तर फोन बंद कर आणि शिबिरात भाग घे. पण तो अस्वस्थ झाला होता, त्याला राहावे ना. तो म्हणतो, नाही नाही नाही, मला किती काळ नोकरी नव्हती आणि आता फोन आलेला आहे, त्यांनी बोलावलं आहे, मला काही करून गेलंच पाहिजे. आणि मग त्यांच्या घरच्यांचे फोन यायला लागले, लवकर ये लवकर ये, ही नोकरी गेली नाही पाहिजे. म्हटलं, जाणाऱ्यांना मी थांबवत नाही. येशूने भूतग्रस्त माणसाला बरं केलं. गावकरी बघायला आले आणि त्याला सांगायला लागले, आमच्याकडून निघून जा. तेव्हा येशू निघून गेला. त्यांना समजावत बसला नाही, निघून गेला तिकडून. आणि जाताना त्या भूतग्रस्त माणसाला काम देऊन गेला. तो पण जात होता येशूच्या बरोबर. त्याला सांगतो, तू नको येऊ, तू जा घरी आणि त्यांना सांग, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गेला आणि मला आठवत नाही किती काळाने परत शिबिरासाठी आला. काय झालं? नाही, ती नोकरी मिळालीच नाही. सांगितलं होतं ना, ती जर देवापासून असेल तर कोणी तुझ्याकडून काढून घेऊ शकणार नाही, पण देवापासून नसेल तर तू फसशील. तरी सद्बुद्धी झाली की पुन्हा शिबिरासाठी आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशीच एक सत्य घटना मला आठवते. शिबिरामध्ये एक तरुण मनुष्य आला होता ज्याला नोकरी नव्हती. त्यावेळेला 5 दिवसांचं शिबिर असायचं. शिबिर पूर्ण करून गेला आणि त्यानंतर काहीतरी 9 की 10 महिन्यांनी परत आला आणि पुन्हा त्याने शिबिरात भाग घेतला. आणि शिबिराच्या शेवटच्या दिवशी साक्षीमध्ये असं सांगितलं, मी इथे साधारण 10 महिन्यापूर्वी आलो होतो जेव्हा मी बेरोजगार होतो, आणि शिबिर करून गेल्यानंतर मला दुसऱ्याच आठवड्यामध्ये एका मोठ्या शाळेमध्ये चांगली नोकरी मिळाली. आणि ती नोकरी मिळाल्यानंतर पुन्हा मी या केंद्रात आलोच नाही. आणि आत्ता मागच्या महिन्यात मला प्रिन्सिपलनी सांगितलं की तुला आम्ही कमी करत आहोत. तेव्हा मला आठवण झाली, ही नोकरी मिळाली कुठून होती, तर तिकडे आता परत जायला पाहिजे आणि पुन्हा शिबिर करायला पाहिजे. म्हणून मी आता शिबिरात आलो आणि आता जरा मला बरं वाटतंय, देव काहीतरी करेल. म्हटलं, करेलच, तो दयाळू आहे, तो दयाळू आहे. बायबल म्हणतं, आपण अविश्वासू झालो तरी तो विश्वसनीयच राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. देवाला काय करता येत नाही सांगा? देवाला खोटं बोलता येत नाही, देवाला कोणाला फसवता येत नाही, देवाला लबाडीने वागता येत नाही. वचन म्हणतं की आपण अविश्वासू झालो, आपण विश्वासघातकी बनलो तरी देव मात्र विश्वसनीयच राहतो, कारण त्याला मात्र स्वतः विरुद्ध वागता येत नाही. मला आता खात्री वाटते या शिबिरानंतर देव काहीतरी करेल. देव करणार, पण पुढे तू काय करणार ते महत्त्वाचं आहे. देव सगळं चांगलं करतो, आपण काय करतो? जेव्हा येशू म्हणतो जे त्याला आवडतं ते मी सर्वदा करतो, तेव्हा आपण जरा स्वतःच्या हृदयावर पण टॉर्च मारून बघावा, मी कशी वागते, मी कसा वागतो. की आम्ही फक्त देवाशी, आपल्या मराठीत म्हण आहे, कामापुरता मामा,
अशा रीतीने देवाशी वागतो. काम आहे तोपर्यंत हालेलुया हालेलुया हालेलुया, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काम झालं की मोबाईलवर सिनेमा बघत बसले. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत त्यांना बाकी काही सुचत नाही, हालेलुया करत राहतात. कारण एकदाच आपलं काम झालं पाहिजे, एकदाच आपला आजार बरा झाला पाहिजे, एकदाची नोकरी मिळाली पाहिजे, एकदाचं हे झालं पाहिजे. आणि ते झालं की मोकळे. मग हातामध्ये मोबाईल काय आणि मग सिनेमा काय. आणि मग आधी बोलत होता प्रभू गाऊ तुझे गुणराया, आणि आता गायला लागला सिनेमातली गाणी. कारण काम झालं. पुन्हा प्रभू गाऊ तुझे गुणराया कधी गाईल? जेव्हा पुन्हा काहीतरी चिमटा बसेल तेव्हा मग बोलणार प्रभू गाऊ तुझे गुणराया. ते नंतर आठवतं सगळं. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. आणि स्वतःच्या इच्छेने नाही. तुम्हाला काय आवडतं ते महत्त्वाचं नाही, मला काय आवडतं ते महत्त्वाचं नाही, आपल्या जीवनदात्या देवाला काय आवडतं ते महत्त्वाचं आहे. हा विचार करून त्याप्रमाणे जगलं पाहिजे. मला काय वाटतं, मला काय आवडतं, प्रत्येक जण आपली इच्छा बघत राहतो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाही. देवाचा वापर आम्ही कधी करतो? फक्त संकट काळात, आजाराच्या काळात, दुःखाच्या काळात. हालेलुया बोलणं, वचनं बोलणं, प्रार्थना करणं, हे सगळं करतो आणि ते चांगलं आहे. त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, हे चांगलंच आहे. परंतु हे आपण नेहमीच करावं आणि आपण आपल्याला स्वतःला बदलत राहावं. आणि मला काय आवडतं ते महत्त्वाचं नाही, माझ्या देवाला काय आवडतं ते महत्त्वाचं आहे, हे पारखावं आणि त्याप्रमाणे चालत राहावं. हालेलुया 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 हालेलुया. जो माझ्यासाठी मानव बनून या जगात आला, ज्याने माझी पाप स्वदेही घेतली आणि जो माझ्यासाठी क्रूसावर मरण पावला, ज्याने माझ्यासाठी स्वतःच्या शरीराची आणि रक्ताची किंमत दिली, त्याला काय आवडतं आणि त्याची काय इच्छा आहे त्याप्रमाणे आम्हाला चाललं पाहिजे. मला काय वाटतं आणि मला काय आवडतं ते महत्त्वाचं नाही. आणि खूप वेळेला हे अशा रीतीने न वागल्यामुळे, म्हणजे आमच्याच इच्छा बघायच्या, आमच्याच मर्जीप्रमाणे वागायचं आणि गरजेपुरतं हालेलुया करायचं, असं केल्यामुळे खूप वेळा आपल्याला अनुभव येत नाही की देव आपल्याबरोबर आहे. देव कोणाच्या बरोबर असतो? अशांच्या जे देवाच्या मर्जीप्रमाणे वागतात, जे देवाची इच्छा पूर्ण करतात, जे देवाला काय आवडतं ते बघत राहतात. हालेलुया 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 हालेलुया. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही जिवंत देवाला ओळखलेला आहे, तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना करताय, तुम्ही त्याची वचनं वाचताय, तर तुम्हाला सिनेमा बघायला कसे वाटतात सांगा? कसे वाटतात? तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही जर देवाच्या सुवचनामध्ये रुची घेतलेली आहे, सार्वकालिक जीवनाच्या रस्त्याचा मार्ग तुम्ही निवडलेला आहे, तर तुम्हाला सिनेमा बघायला कसा वाटू शकतो? तुम्हाला ते मोबाईलवर गेम खेळण्यामध्ये वेळ वाया घालवायला कसा वाटू शकतो? आणि इतर व्यर्थ गोष्टी जगामध्ये आहेत, त्या व्यर्थ गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद कसा मिळू शकतो? तुम्हाला जर तिकडे आनंद वाटतो तर याचा अर्थ असा आहे, तुम्ही फक्त देवाशी कामापुरते वागत आहात आणि तुमचं खरं जीवन वेगळं आहे. तुम्ही दैहिक आहात, तुम्ही स्वतःच्या मर्जीने वागताय, तुम्ही देवाचं मन बघत नाही, देवाची वचनं काय सांगतात ते बघत नाही, देवाचा मार्ग आपल्याला काय शिकवतो ते बघत नाही. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही करता. आणि लक्षात ठेवा, ही परिस्थिती धोकादायक आहे. एका बाजूने हालेलुया बोलायचं, वचने बोलायची, प्रार्थना बोलायची, गाणी गायची, आणि दुसऱ्या बाजूने आपल्या मर्जीप्रमाणे अंधाराचं जीवन जगत राहायचं. ही स्थिती धोक्याची आहे, कारण अशा स्थितीमध्ये देव वसत नाही. अशांच्या बरोबर देव राहत नाही, अजिबात नाही. येशू म्हणतोय तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटं सोडलं नाही. कारण जे त्याला आवडतं ते मी सर्वदा करतो, जे त्याला आवडतं. तर आता प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायचा, जे देवाला आवडतं ते मी करत आहे की मला आवडतं ते मी करत आहे? रात्री अंथरुणावरती गेलो की एक 15 मिनिटं पण बसून देवाजवळ प्रार्थना करायला वाटत नाही, झोपायला वाटते.
सकाळी थोडं पण लवकर उठायला वाटत नाही आणि प्रार्थना करायला वाटत नाही, झोपून राहायला वाटते. आणि झोपताना मोबाईल बघायला पण फार मजा येते. म्हणजे तुम्हाला ज्यांना आवड आहे मोबाईल बघायला फार मजा येते. आणि मग मोबाईल बघता बघता डोळे जड झाले की मोबाईल एका बाजूला पडून जातो आणि मग आपण झोपून जातो. आपलं नातं देवाशी नाही आहे, मोबाईलशी आहे. आपण देवाशी जोडलेलो नाहीत, मोबाईलशी जोडलेलो आहोत. आणि किती लोक प्रभूमध्ये आहेत, विश्वासात आहेत, तरी पण धन, पैसा, संपत्ती, मालमत्ता यांच्या मागे लागलेले आहेत. अजूनही दुसऱ्यांना फसवायचं सोडत नाही आहेत, अजूनही लबाडीने वागणं बंद करत नाही आहेत, अजूनही दुसऱ्यांवर अन्याय करणं सोडत नाही आहेत. लक्षात घ्या, जक्कयाच्या घरी येशू आला आणि जक्कयाचं तारण झालं नाही. तर जेव्हा जक्कई उभा राहून म्हणाला, प्रभूजी पहा, मी माझी अर्धी संपत्ती दारिद्र्यांना देतो आणि ज्यांना मी लुटलं आहे त्यांना मी चौपट परत करतो. तेव्हा येशू म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. लाख मोलाचे शब्द आहेत, लाख तर काहीच नाही आहे, या शब्दाची किंमतच होऊ शकत नाही. जक्कयाला आणि त्याच्या घराण्याला तारण प्राप्त झालं. कधी? जेव्हा जक्कयाने आपले हृदय बदललं. येशूने त्याला झाडावरून खाली बोलावलं, येशू त्याच्या घरी गेला, तिथपर्यंत तारण झालं नव्हतं. जेव्हा जक्कयाने आपलं हृदय बदललं आणि तो तयार झाला या गोष्टीसाठी की मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना वाटून देणार आणि मी ज्यांना लुटलं आहे, लुबाडलं आहे, त्यांना मी 4 पट आता परत करणार, तेव्हा येशूने जाहीर केलं की आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. त्यामुळे असं समजू नका आम्ही रोज हालेलुया बोलतो, 100 वेळा हालेलुया बोलतो, 100 वेळा धन्यवाद येशू बोलतो. तुम्ही हातामध्ये माळ पण पकडू शकता, मोजू शकता, हालेलुया 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 हालेलुया, काही उपयोग नाही आहे. असल्या गोष्टी देवाने आम्हाला शिकवल्या नाहीत. देव म्हणाला, मानवासारखं देवाचं पाहणं नसतं, मानव बाह्य रूप पाहतो, देव हृदय पाहतो. हृदय. प्रभूजी पहा, मी माझी अर्धी संपत्ती दारिद्र्यांना देतो आणि ज्यांना लुटला आहे, लुबाडला आहे, त्यांना मी 4 पट परत करतो. तेव्हा येशूला किती आनंद झाला, किती आनंद झाला जेव्हा त्याने आपलं हृदय बदललं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर प्रभूमध्ये आहात, तुम्ही जर देवाची वचनं जाणून घेतली आहेत, स्वतःमध्ये बदल करा. हे जग आपलं कायमचं घर नाही आहे. इथे प्रॉपर्टी आणि माया गोळा करून काही मिळणार नाही आहे. सगळं इथेच राहणार आहे. पैसा, धन, संपत्ती, मालमत्ता, जमीन, घर, गाडी, बंगला सगळं इकडेच राहील. सोबत काही नेता येणार नाही. ज्यासाठी आम्ही धडपडतो, काबाड कष्ट करतो आणि दुसऱ्यांना लुटतो आणि फसवतो, त्याच गोष्टी आमचं नुकसान करतात. कारण त्याच्या योगे आम्ही पापाची रास आमच्या नावावरती जमा करतो. दुसऱ्यांना फसवून, लुबाडून, स्वार्थाने जे काही मिळवतो ना, ते आमच्या जीवनामध्ये पापाचा डोंगर तयार करतात आणि आमच्या विनाशाला कारणीभूत ठरतात. हालेलुया 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 हालेलुया. आपली अंतकरणं बदला आणि स्वतःच्या इच्छेने नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे वागा. कारण आपण सगळे पापी आहोत. तुम्ही, मी, आपण सगळे पापी आहोत. आपल्यामधलं जर देवाचं भय निघून गेलं ना, तर सांगू शकत नाही की आपण एकमेकांचं काय करू. कोण कोणाला फसवेल, कोण कोणाला लुटेल, काही सांगता येत नाही. जगामध्ये थोड्याफार प्रमाणात देवाचं भय आहे म्हणून काहीतरी जगात शांती आहे. जिथे देवाचं भय नाही आहे तिकडे नरक बनत चाललेलं आहे. कारण लोकांना भीतीच राहिली नाही आहे. कोणता माणूस अतिदुष्टपणे वागतो त्याला देवाची भीतीच नाही आहे. कोणता माणूस दुसऱ्याचा खून करतो, कोणता माणूस दुसऱ्याला लुटतो, कोणता माणूस दुसऱ्यावर अन्याय करतो. मी अलीकडे अन्यायाच्या खूप गोष्टी ऐकल्या, एवढ्या वर्षात तर ऐकल्या होत्या, पण आता तर फार ऐकल्या. आणि ऐकल्यानंतर माझ्यापुढे प्रश्न असतो की अन्याय करणाऱ्यांना काहीच वाटत नाही का की आमचा हिशोब घेणारा कोणतरी आहे. गरिबावर, दुबळ्यावर अन्याय करा, त्यांना फसवा,
ते कुठे जाऊ शकत नाहीत, न्याय मागू शकत नाहीत, पण त्यांचा कैवारी वर बसलेला आहे. तो सोडेल का? तो सोडेल का? तो हिशोब घेणार नाही का? काय जगाची अवस्था आहे, का जग वाईट बनत चाललेलं आहे? कारण माणसाच्या मनातून देवाचं भय निघून चाललेलं आहे, देवाची भीती निघून चाललेली आहे. आणि देवाची भीती निघून गेल्यामुळे जगाचा नरक बनत चाललेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वतःची अवस्था तशी होऊ नये म्हणून सावध व्हा. आपलं जीवन नरक बनू नये, आपलं कुटुंब नरक बनू नये, तर एक छोटा स्वर्ग बनावा, ज्याच्यातून आपण एक दिवस खऱ्या स्वर्गामध्ये पोहोचू. आणि त्यासाठी आपल्या हृदयात अहोरात्र देवाचं भय बाळगा. देवाचं वचन म्हणतं, परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा आरंभ आहे. देवाची भीती ही ज्ञानाची सुरुवात आहे. ते जर भयच नसेल तर सगळं जीवन व्यर्थ होईल, नरक बनून जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. स्वतःमध्ये बदल करा, हृदयातल्या वाईट गोष्टी काढून टाका. रोज आपण स्वतःला बदलत राहिलं पाहिजे. तुम्हाला असं वाटायला पाहिजे की मागच्या महिन्यामध्ये माझा जसा स्वभाव होता त्याच्यापेक्षा आता थोडा जास्त चांगला झाला आहे. 1 वर्षापूर्वी माझा जसा स्वभाव होता त्याच्यापेक्षा आज थोडा चांगला झालेला आहे, असं आपल्याला स्वतःविषयी खात्रीने बोलता आलं पाहिजे. आपल्यात बदल होत गेला पाहिजे सगळ्याच बाजूने. एक एक वाईट गोष्ट आपण आपल्या जीवनातून काढून टाकली पाहिजे. ज्याप्रमाणे तांदळातून आपण खडे निवडून टाकून देतो, त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनातल्या अंतकरणातल्या वाईट गोष्टी निवडून फेकून दिल्या पाहिजेत. जाणीवपूर्वक मेहनतीने हे आपण केलं पाहिजे. कारण जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्व काळ जिवंत राहणार आहे. जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्व काळ जिवंत राहणार आहे. इस्रायलमध्ये हजारो आणि लाखो लोकांना येशूने बरं केलं. यातले कितीतरी लोक आपल्याला स्वर्गात दिसणार नाहीत. तो इस्रायलच्या रस्त्यातून गावागावातून फिरला. लाखोने हजारोने लोक त्याच्या मागे असायचे आणि जेवढे त्याच्याकडे यायचे प्रत्येकाला त्याने बरं केलं. पण लक्षात ठेवा, हे सगळे लोक आपल्याला स्वर्गात दिसणार नाहीत. याच्यातील जेवढ्यांनी येशूचा मार्ग पत्करला आणि त्या मार्गाने चालले तेवढे स्वर्गात दिसतील. म्हणून योहानानेच त्याच्या शुभवर्तमानात असं म्हटलं आहे की वल्लांडणाच्या सणात येशूने जी काही अद्भुत केली, जी काही मोठी कामं केली, ती बघून खूप लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. खूप लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण योहान पुढे असं म्हणतो, पण येशूला मात्र त्यांचा भरवसा नव्हता. लोकांनी येशूवर विश्वास ठेवला, येशूला मात्र त्यांचा भरवसा नव्हता. कारण मनुष्याविषयी कोणी साक्ष द्यावी याची त्याला गरज नाही, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला माहिती होतं. माणसाची कोणी साक्ष द्यावी इतकी त्याला गरज नव्हती, कारण माणसाच्या आतमध्ये काय आहे हे येशूला माहिती होतं. आपण पापी आहोत, आपल्या आतमध्ये काय आहे हे त्याला माहिती होतं. म्हणून एवढे लोक विश्वास ठेवत होते, पण येशूला त्यांचा भरवसा नव्हता. हालेलुया, हालेलुया. कोणी म्हणू नये मी प्रार्थना करून बरा झालेलो आहे म्हणजे मी स्वर्गात जाणार. प्रार्थना करून मला नोकरी मिळाली म्हणजे मी स्वर्गात जाणार. प्रार्थना करून माझं घर बनलं म्हणजे मी स्वर्गात जाणार. प्रार्थना करून तुम्ही बरे झालात, प्रार्थना करून तुमचं घर बनलं, प्रार्थना करून तुम्हाला काही आशीर्वाद मिळाले, ही झाली देवाची दया, ही झाली देवाची मेहरबानी, ही झाली देवाची कृपा. आता आपलं काय? आपण देवाला काय प्रतिसाद दिला? आपण आपला वाईट मार्ग सोडला का? येशूच्या आधी बप्तिस्मा करणारा योहान जगात आला होता. तो लोकांना सांगत होता, पश्चाताप करा, देवाकडे वळा. का पश्चाताप करा? कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. त्यानंतर येशू जगात आला. येशूने पण याच संदेशाने आरंभ केला, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलं आहे. देव माणसाला हेच सांगतोय, पश्चाताप कर, हृदय बदल, हृदय बदल, हृदय बदल. देव आपल्याकडून मोठ्या गोष्टी मागत नाही आहे, मोठ्या गोष्टींची अपेक्षा करत नाही आहे. देवाला बदललेलं हृदय पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासामध्ये चालत असताना स्वतःच्या हृदयात बदल करणं यावरती भर ठेवा. जे देवाला आवडतं ते पारखत जा,
जीवनामध्ये रोज आपल्याला निर्णय घ्यायचे असतात. रोज आपल्याला ठरवायचं असते, या रस्त्याने जायचं की या रस्त्याने जायचं. कोणता रस्ता निवडायचा हा निर्णय रोज घ्यायचा असतो. काय बोलायचं आणि काय बोलू नये, कुणाशी बोलायचं आणि कुणाशी बोलू नये, कुणाशी कितपर्यंत बोलायचं आणि कुठे मर्यादा घालायची, हा निर्णय रोज घ्यायचा असतो. क्षणाक्षणाला हे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. देवाची इच्छा पारखत जा. आणि ही तुम्हाला इच्छा कधी कळेल? जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, देवासमोर याल, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला देवाची इच्छा सांगेल. जेव्हा तुम्ही देवाची वचनं वाचाल, तेव्हा या वचनातून देव तुमच्याशी बोलेल. आणि जर तुमची प्रार्थना आणि देवाच्या वचनांचं वाचन चांगलं होतं आहे, तर इतर वेळेला पण पवित्र आत्मा आतून तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार, बोलत राहणार आणि तुम्हाला देवाचा योग्य मार्ग आणि देवाची इच्छा प्रकट करत राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वतःला काय आवडतं ते नाही, तर देवाला काय आवडतं ते पारखून घ्या आणि त्याप्रमाणे चाला. म्हणजे देव आपल्यावर प्रसन्न होईल. तो सदा सर्वदा आपल्याबरोबर राहील आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे सर्व काळ जिवंत राहणार. म्हणून आपणही देवाबरोबर सर्व काळ जिवंत राहू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.